एक बाई आली आणि महाराजांना म्हणली, महाराज याचं पोट दुखते, काय करावं लागेल? महाराज, आणि कशामुळे दुखते हे सांगा. महाराज म्हणले 8 दिवसाने या, पुढल्या गुरुवारी या. जसे आपले एकनाथ बाबा सांगतात ना, पुढल्या गुरुवारी या. आणि जे जे आले त्यांचं निश्चित चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. मग ती पुढल्या गुरुवारी बाई आली. बाप्पाच्या संगतीतला अनुभव ज्याने घेतला ते संस्थानला कधी टाळू शकत नाही, कधीच नाही. आम्ही भगवान भाऊ रामकृष्ण भाऊ येडशीच्या फडावर वाळवंटामध्ये बाप्पांना स्पेशल पाल होते. पाल बाप्पांचे आणि भगवान भाऊंचे असणारे ऋणानुबंध होते. दोन्हीही संत होते, महान विख्यात असणारे वारकरी संत होते. आणि पण बाप्पांचा स्वभाव खेळीमेळी होता. बाप्पा असं पालाच्या पुढं बसायचे तळवट टाकून. मग त्या ठिकाणी बरीच फळमुळं बाप्पा घेऊन यायचे आणि बाप्पा असं मोकळ्या मनानं बोलायचे, ए हिडे बस खा की. बाप्पा आताच फराळ की खा. म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये प्रेम होतं आणि त्यांनी बळत असणारे फळं खाऊ घालायचे, फराळ खाऊ घालायचा. कुणाला काही जे ज्याला पाहिजे ते देत होते.